नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. इयत्ता 10वीमधील अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 6 म्हणजे चुडीवाला आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया या पाठामध्ये काय दिले आहे ते. प्रस्तुत पाठ हा जयश्री रोईकर यांचा आहे. यांचा जन्म 1939 साली झाला. यांचा परिचय असा की त्या प्रसिद्ध लेखिका होत. त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. या पाठामध्ये कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचेही दर्शन लेखिकेने घडवले आहे. बघूया पाठ काय सांगतोय ते. अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नूच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात. आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू, चुप बैठ अभी. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकावल्या. हे बघा, रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. तर या पाठामध्ये अब्बाजान म्हणजेच अब्दुल मियाँ यांचं वर्णन आहे. अनवर हा अब्दुलचा आणि शन्नूचा मुलगा आहे आणि शन्नू ही अब्दुलची बायको आहे. तर तो जो अनवर असतो तो म्हणतो की अब्बाजान म्हणजे तुम्ही आज जाऊ नका तपोवनामध्ये. मग अब्दुल त्याला विचारतो की का नको जाऊ मी. तर या सर्वांच्या बोलण्यामध्ये शन्नू म्हणते की जाने दे अनवर, म्हणजे त्यांना जाऊ दे, त्यांना बोलून काही फायदा नाही आहे, कारण आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. पर्वणी म्हणजे एक दुर्मिळ संधी. तर एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. आणि अब्दुलची बायको ही नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत असते आणि तिथे अब्दुल म्हणतो मी लवकर येईल बेटा. आणि हे आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून तो लगेच खेळायला निघून जातो. मग शन्नू पुन्हा म्हणते की आज संक्रांत आहे आणि त्यात मंगळवार पण आहे. म्हणजे त्यांचं बांगड्यांचं दुकान होतं आणि त्यांच्या बांगड्याच्या दुकानामध्ये भरपूर बायका बांगड्या भरायला येतील, कारण संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया नवीन बांगड्या भरण्यासाठी येत असतात आणि तसेच देवीच्या दर्शनालाही येतात, कारण मंगळवार होतात. आणि मग आपलं दुकान जर आज बंद राहिलं तर त्यांच्यासोबतच असणारे जे रघुभैया, त्यांचं पण जे बांगड्यांचं दुकान होतं, त्यांचा धंदा म्हणजे त्यांचा व्यवसाय आज तेजीत म्हणजे खूप होणार, म्हणजे जास्त होणार आणि लगेच त्यांच्या घरात उद्या नवनवीन वस्तू येतील. पण तुम्ही जर तपोवनात गेले तर त्या तपोवनामध्ये गेल्यानंतर आपलं दुकान बंद राहणार आणि आपला व्यवसाय नाही होणार आणि आपल्याला काहीच त्याच्यातून मिळणार नाही. शन्नू चुप बैठ अभी असं म्हणताच ती शांत बसते आणि अब्दुल एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन चपला सरकवतो, म्हणजे चपला घालतो आणि निघतो. पण मध्ये शन्नू म्हणते की रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका की मी तपोवनात चाललो आहे म्हणून, कारण तपोवनात कुष्ठरोगी राहतात आणि त्या काळी कुष्ठरोगी म्हणजे हा खूप मोठा आजार मानला जायचा. आणि कुष्ठरोगी झालेल्या व्यक्तींच्या जवळपासही कोणी जात नसे, पण तरीही हा अब्दुल जो होता तो त्यांना बांगड्या भरण्यासाठी तपोवनात जात होता. अमरावती येथील हे तपोवन होते ज्यामध्ये कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुली राहत होत्या आणि त्यांच्या संगोपनासाठीच ते तपोवन हे उभारलं गेलं होतं. शिवाजीराव म्हणजेच दाजीसाहेब यांनी हे तपोवन उभारलं होतं आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन
इथे अब्दुलने तेथील सगळ्या बायांच्या व मुलींच्या हातात बांगड्या भरण्याचा प्रस्ताव स्वीकार केला होता, म्हणून तो तिथे निघाला होता. मग अब्दुलने एकवार तिच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातला तो जो क्रोध होता, क्रोध म्हणजे राग, तो त्याच्या परिचयाचा होता, म्हणजेच ओळखीचा होता. पण त्याच्याकडे म्हणजे त्या रागाकडे त्याने लक्षच दिले नाही, दुर्लक्ष केले. आणि आज त्याला राग नाही आला तर तिची कीव आली, म्हणजे दया आली. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या, रंगबिरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला? मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. मग आता जेव्हा अब्दुल हा घरून निघाला तेव्हा तो बसस्टॉपवर आला आणि त्या दिवशी थंडीचे दिवस होते, त्यामुळे त्याला थंडी खूप जाणवत होती. पण त्या ठिकाणी उसवलं होतं, म्हणजेच फाटलेलं होतं, म्हणून त्याला थंडी चांगलीच जाणवत होती. आणि त्याने बसमध्ये बसताना एकदम हळूवार, कुणाचाही धक्का लागणार नाही अशी ती बांगड्यांची पेटी उचलून आपल्या मांडीवर ठेवली आणि पिशवी सांभाळत तो बसमध्ये चढला होता. तर जेव्हा बस सुरू झाली तेव्हा त्याचा वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला, म्हणजे थंडी अधिकच जाणवायला लागली. कारण तो गरीब होता, त्याच्याकडे एवढे पैसेही नव्हते की नवीन स्वेटर घ्यावं किंवा नवीन कपडे घ्यावे, म्हणून त्याला त्या उसवलेल्या स्वेटरमधून थंडी जास्त जाणवत होती. तर तपोवनाकडे कोण कशाला जातोय म्हणून जिल्हाधिकारी कचेरीजवळच पाहून, म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त बस रिकामी झाली आणि 5-6 उतारू म्हणजेच प्रवासी तिथे राहिलेले होते. मग तिथे गेल्यानंतर अब्दुलचे लक्ष त्या तपोवनाच्या गोलाकार कमानीकडे गेले आणि लक्ष गेल्यानंतर त्यांनी बघितले की तेथील जी एक वेल होती ती 6 महिन्यांमध्ये खूप फुललेली होती. कारण जेव्हा तो 6 महिन्यांपूर्वी आला होता तेव्हा त्याला ती जेमतेम हातभरच दिसली होती. आणि जसा तो तिथे गेला तसा तिथे मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली, म्हणजे गोंधळ घालायला सुरुवात केली, ओरडायला सुरुवात केली की चुडीवाला आला, चुडीवाला आला. त्यांना खूप आनंद झाला होता, कारण वर्षातून फक्त 2 वेळेसच अब्दुल त्यांना बांगड्या भरण्यासाठी येत असे. मग आंब्याच्या खाली जो चौथरा होता, चौथरा म्हणजे 4ही बाजूने बांधलेला ओटा, तर त्या चौथऱ्यावर तो बसला आणि बाकीच्या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या, मुली होत्या, त्या क्षणात सगळ्या त्यांचा कामधंदा सोडून अब्दुलच्या आजूबाजूला जमल्या आणि सगळ्या सांगत होत्या की मला ह्या पाहिजे, मला हिरव्या पाहिजे, मला लाल पाहिजे, मला पिवळ्या पाहिजे, असं सांगितलं होतं. आणि एके जणीने त्यांना आरसा आणायला सांगितला होता, तर त्याबद्दल त्या अब्दुलजवळ चौकशी करत होता. प्रत्येकीला प्रथमच बांगड्या भरायच्या होत्या. मग अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला, तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान वाटे. सगळ्यांना असं वाटायचं की मला आधी भरलं पाहिजे, कारण फक्त वर्षातून तो 2च दिवस यायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इथे अब्दुलला खूप आनंद व्हायचा. कारण कुष्ठरोगी स्त्रियांना कोणीही बांगड्या घालत नव्हतं आणि त्यांना जर बांगड्या घातल्या तर बांगड्या घालताना कधी कधी काच फुटून ती लागू शकते. पहिलेच त्यांना खूप त्रास झालेला असतो, कारण कुष्ठरोगी असल्यामुळे त्यांच्या हातातून रक्त येत असतं. तर
तिथे अब्दुल त्यांना बांगड्या भरण्यासाठी खूप परीन झालेला होता आणि तो आता त्या मुलींना आणि स्त्रियांना देवदूतासारखा वाटत होता आणि अब्दुललाही ते सगळं बघून खूप विलक्षण समाधान वाटत होतं. आणि असेच काही दिवस गेले. रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःलाच विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला बांधलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरी स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातील ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. एकदा मग अब्दुलच्या घरी चिठ्ठी येते आणि रघुभैया ती मोठ्याने वाचून दाखवतात की चिठ्ठीमधला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद होतो की अब्दुलचा खास सत्कार करण्यात येणार होता. पण हे ऐकल्यानंतर अब्दुलला पुन्हा पुन्हा हेच वाटत होतं की मला हा सत्कार कसा मिळत आहे, म्हणजे मी या तपोवनासाठी काय केलं आहे. मी सत्कारमूर्ती होण्याइतके तपोवनासाठी काहीच काम केलेलं नाही. भलेही त्यांनी कुष्ठरोगी स्त्रियांच्या आणि मुलींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद देण्यासाठी अगदी मोफत बांगड्या जरी भरल्या असतील तरी पण त्याला ते कार्य खूप छोटंसं वाटत होतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच त्यांना लाख मोलाचा वाटत होता. मग खुद्द दाजीसाहेबांनीच हे पत्र त्याला पाठवले होते आणि निमंत्रण दिले होते. म्हणून अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला आणि स्टेजच्या समोरच्या बाजूला बसलेल्या सर्व मान्यवर निमंत्रित पाहुणे मंडळीच्या समोर त्याला तिथेच बसायला सांगितलं. पण अब्दुलला त्यांच्यासोबत बसायला जरा संकोच वाटला, म्हणजे थोडी लाज वाटली आणि तो तसाच उभा राहिला. परंतु खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून त्यांच्या जवळच्या खुर्चीत बसायला लावले आणि सत्कार समारंभाला सुरुवात झाली. सुरुवातीचे सगळ्यांचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यानंतर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली होती. तर अब्दुल बघतच राहिला की 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा किती आहे. त्यांची उंच सडसडीत देहयष्टी आहे. चेहऱ्यावर खूप तेज आहे. गौरवर्ण म्हणजे ते अगदी गोरे आहेत आणि त्यांनी पांढरे स्वच्छ धोतर नेसलेले होते. त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटाही बांधलेला होता. पण त्याही वयात त्यांचा आवाज हा अगदी खणखणीत होता आणि बोलण्यातील ऐटसुद्धा खूप भारदस्त होती. त्यामुळे अब्दुल भारावून त्यांच्याकडेच बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते की रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडेवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुली, बाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा
स्वीकार अब्दुल मियांनी येथे येऊन करावा. मग दाजीसाहेब त्यांना सांगत होते सगळ्यांना की जसं सेतुबंधनासाठी म्हणजे सीतेला जेव्हा रावणाने पळून नेले होते, तर सीतेला आणण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपल्या भारतापासून श्रीलंकेपर्यंत म्हणजे लंकेपर्यंत जो पूल बांधला होता त्याला आपण सेतुबंधन असं म्हणतो किंवा सेतुबांध असं म्हणतो. तर त्यासाठी सगळ्यांनी हातभार लावला होता की आपली माता, आपली सीता माता ही रावणाने पळवून नेलेली आहे, तर तिला सुखरूप परत आणण्यासाठी अगदी लहानशी खारसुद्धा तिने तिला पेलेल तिच्या शक्तीप्रमाणेच त्या सेतुबंधनाला बांधण्यासाठी मदत केली होती. मग तशीच मदत या तपोवनासाठी म्हणजे या आश्रमासाठी देणाऱ्या काही व्यक्तींना आम्ही इथे सत्कारासाठी बोलवलेलं आहे आणि सुदैवाने त्या आम्हाला लाभलेही आहेत. तर संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा आम्ही सगळ्यांसमोर ठेवला होता तेव्हा किंवा आम्ही स्वतः भेटून जरी त्यांना सांगितलं होतं तरी कोणीही तो मान्य केला नाही. पण अब्दुल मियांनी हा सत्कार मान्य करून इथे आमची जी विनंती होती ती विनंती त्यांनी मान्य करून कोणताही मोबदला न मागता दरवर्षी इथे येण्याचं आश्वासनही दिलं आणि ते दरवर्षी इथे न चुकता येतातही आणि येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे चैतन्याचे असतात, कारण प्रत्येक स्त्रिया व मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. तर त्यांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे. त्याचं मोल आम्ही कधीही करू शकत नाही. म्हणूनच आज त्यांचा एक छोटासा सत्कार करण्याचं आम्ही इथे ठरवलेलं आहे आणि तोच सत्कार अब्दुल मियांनी स्वीकार करावा अशी आमची इच्छा आहे. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज छन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला. मग दाजीसाहेबांनी जेव्हा त्याला स्टेजवर बोलवलं तेव्हा तेथील स्त्रियांनी व मुलींनी बनवलेली फुलदाणी त्याला सत्कार म्हणून दिली आणि जेव्हा सगळी निमंत्रित पाहुणे मंडळी अमरावतीवरून निघाली होती तेव्हा त्या पाहुणे मंडळींच्याच मोटारीमधून अब्दुलला जाण्यास दाजीसाहेबांनी सांगितले आणि त्यात त्याला बसवले सुद्धा. ती कार म्हणजेच मोटार धावत होती आणि अब्दुल विचार करत होतात की आज जर मी माझ्या बायकोला म्हणजे शन्नूला जर आणलं असतं तर तिचा राग म्हणजे तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशामध्ये अष्टमीचा चंद्र हा हसत होता. म्हणजे जसं की अब्दुलला एवढा आनंद झाला होता की माझ्या केलेल्या कार्याबद्दल थोडीशी दखल घेऊन माझा सत्कार करण्यात आला. ते काम माझ्यासाठी भलेही मोठं नाही, पण तेथील स्त्रियांच्या व मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. तर यामुळेच तो एवढा भारावून गेला होता की मी एवढ्या छोट्याशा कार्यामुळे सुद्धा माझा एवढा मोठा सत्कार करण्यात आला. म्हणून त्याला सगळीकडे आनंदच आनंद दिसत होता. आकाश हे मेघरहित निळ्या नितळाईने नटलेले होते. म्हणजे सगळीकडे निळे निळे आकाश झालेले होते आणि वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. तर तेथील अब्दुलच्या घराजवळील अंबादेवीच्या चौकात ती मोटार थांबली आणि तो घरी आला आणि तो येताच त्याची बायको उठली व थाळीत चपाती व वांग्याची भाजी घेऊन म्हणजे ताटामध्ये घेऊन अब्दुल समोर ती ठेवली आणि तो एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नाही खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण
शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे त्यातला शब्दांशब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको? कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यू, आज दुकान नाही खोलता? जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने विचारले की तू जेवली का? म्हणजे बायकोला विचारलं. त्याचा मुलगा अनवर जेवला का हेही विचारलं. तर ती सांगते की माझं मन नाही आहे जेवण्यासाठी, आणि अनवर जेवला पण तो खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. मग अब्दुलच्या केशामध्ये ह्या गोष्टी करून करून काहीच पैसा उरत नव्हता आणि भांडवलही त्याच्याकडे जास्त नव्हतं. वडिलोपार्जित त्याचा जो हा धंदा होता तोच त्याला चालू ठेवायचा होता आणि याच्यामधून त्याची कमाई काही होत नव्हती. म्हणून तो त्याच्या मुलासाठी तो जो काही हट्ट करेल तो पूर्ण करता येत नव्हता. म्हणून त्याच्या हातातला घास हातातच राहिला आणि त्याच्या जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास तसाच घोळत होता. मग शन्नू म्हणते की मी कितीदा तरी सांगितलं की हा धंदा तुम्ही सोडून द्या आणि दुसरा धंदा सुरू करा, पण तो काही तिचं बोलणं ऐकत नाही, कारण ती नेहमी हेच वाक्य हेच शब्द बोलत असते. म्हणून त्याला ते पाठ झाले होते. आणि मग तो चिडून म्हणतो की नवीन धंदा, पण त्याच्यासाठी भांडवल नको, आपल्याकडे पैसा नको. तर तो जर असेल तर आपण करू शकतो, पण ते जरी सगळं असलं तरी त्याच्या वडिलोपार्जित चालत आलेला हा धंदा त्याला सोडत नव्हता. हा व्यवसाय त्याला तसाच चालू ठेवायचा होता. आणि दिवाळीमध्ये त्यांचा आता धंदा खूप छान झालेला होता. म्हणून आता सगळे दिवाळीच्या तयारीला लागलेले होते. मग रघुभैयाने त्यांच्या दुकानाला रंग देण्याचंही काम काढलेलं होतं. पण तिथे अब्दुल आला तेव्हा त्याचा चेहरा उदास दिसत होता. म्हणून रघुभैयाने त्याला आवाज देऊन विचारलं की आज तू दुकान नाही उघडणार का? नाही रघुभैया, हे तपवणंच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळालं. तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची काळजी घेतली जाईल रे? कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडवण्याच्या कल्पनेने दाजीसाहेबांना काय बरं वाटलं असेल? अब्दुल विलक्षण हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला, अगदी हलकीच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुली, बाळी धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. मग जेव्हा रघुभैया विचारतात की तू दुकान नाही उघडणार, तेव्हा अब्दुल म्हणतो की आता हे तपोवन हे दाजीसाहेबांच्या हाती नाही राहिलं. आता या तपोवनाचं काय होणार? तिथल्या त्या कुष्ठरोगी स्त्रियांचं, मुलींचं काय होणार? ती सगळी लोक कुठे जाणार? त्यांची काळजी कोण घेणार? एवढं त्या दाजीसाहेबांनी आयुष्याचं मोल देऊन, म्हणजे आयुष्य खर्च करून अगदी तनमन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी, म्हणजे त्यांनी इतकं काम केलं आहे त्या तपोवनासाठी, तर या कल्पनेनंच त्यांना, त्या दाजीसाहेबांना काय बरं वाटलं असेल हे विचार करूनच अब्दुल अगदी हळवा झाला, म्हणजे खूप इमोशनल झाला. तर हे सगळं बोलणं झाल्यानंतर तो घरी आला आणि रात्री 2चे ह्या देवळातल्या पहारेकऱ्याने दिले होते आणि शन्नू घोरत होती, म्हणजे ती गाढ झोपेत होते आणि अनवरही गाढ झोपेत होता. मग अब्दुल हळूच उठला आणि उठून कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक वस्तू बाहेर काढू लागला. मग त्यात पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या,
साध्या नायलॉनच्या बांगड्या, हे सगळं होतं. पण संक्रांतीला हे सारे तो तपोवनात नेणार होता आणि तिथे सगळेजण चुडीवाला म्हणून त्या स्त्रिया मुली ह्या तेथील चुडीवाल्याकडून बांगड्या भरून घेणार होत्या. पण आता काहीच उरणार नव्हतं, कारण ते तपोवनच दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नव्हतं आणि तो त्यांना बघून मनोमन सुखावणार होता. अगदी वर्षातून फक्त 2च वेळेस त्याला हे सुख अनुभवता येत होतं, पण आता तेही मिळणार नव्हतं. आणि सगळेजण स्वतःसाठी तर जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद हा निराळाच असतो. म्हणून त्याची एकाएकी जीवनेच्छा सोडून गेली. जसं की एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जातो, तसं त्याला वाटत होतं. आता तो त्या साऱ्या वस्तूंकडे बघत होता आणि बघता बघता तो अगदी इमोशनल झाला, म्हणजे खूप हळवा झाला आणि त्याचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्या डोळ्यांच्या अश्रूंमध्ये त्या तपोवनाचा परिसर विरघळत होता आणि हळूहळू रात्र उतरणीला लागली होती, म्हणजे संपत येत होती, पण त्याला काही झोप लागत नव्हती. असा या पाठामध्ये अब्दुलचा विलक्षण हळवा स्वभाव इथे मांडलेला आहे. लेखिका जयश्री रुईकर यांनी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला हा पाठ समजून दिलेला आहे. तर पाठ कसा आवडला की नाही हे नक्की सांगा. जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच पुढच्या एका व्हिडिओसहित मी तुम्हाला नक्की भेटणार. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.